महाशिवरात्री उपवासाचे नियम. महाशिवरात्री हा हिंदू धर्मात भगवान शिवांच्या पूजेसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. यावर्षी महाशिवरात्री रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि त्याची विधिवत पूजा सुद्धा करतात. मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने इच्छित वर मिळतो आणि विवाहित लोकांना चांगल्या वैवाहिक जीवनाचे वरदान मिळते. जर तुम्ही यावेळी महाशिवरात्रीचे व्रत ठेवणार असाल तर जाणून घ्या या व्रताचे नियम व या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये. नंबर 1. महाशिवरात्रीला महिलांनी पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा विविध रंगाचे कपडे परिधान करावेत. दिवसभर उपवास करावा. नंबर 2. घरात किंवा मंदिरात शिवपूजा करावी. शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध, तूप याने अभिषेक करावा व बेलपत्र, धतुरा, भस्म अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शक्य असल्यास रात्रभर जागरण करावे. नंबर 3. महाशिवरात्रीचा उपवास ठेवताना मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काय करू नये यामध्ये खोटं बोलणे, राग, द्वेष, वादविवाद, मद्यपान, मांसाहार, तंबाखू याचा पूर्णपणे त्याग करावा. नंबर 4. महाशिवरात्रीचा उपवास गरोदर महिला, लहान मुले, आजारी व्यक्ती किंवा वृद्ध यांनी टाळावा, म्हणजे यांनी उपवास धरू नये. नंबर 5. उपवासामध्ये साधे मीठ अजिबात वापरू नये. त्याऐवजी तुम्ही संदेव मीठाचा वापर करू शकता. नंबर 6. महाशिवरात्रीच्या दिवशी पितळ्याच्या भांड्यातून भोलेनाथांना दूध किंवा पाणी अर्पण करू नका. असे करणे अशुभ मानले जाते. नंबर 7. महाशिवरात्रीच्या दिवशी शंख वाजवू नये. पुराणानुसार भगवान शंकराने शंखासूर नावाचा राक्षसाचा या दिवशी वध केला होता. त्यामुळे शंखाचा वापर या दिवशी वर्ज्य आहे. नंबर 8. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही शिवलिंगावर केतकीची फुले अर्पण करू नका. पुराणानुसार स्वतः महादेवांनी या फुलांना त्यांच्या पूजेसाठी वर्ज्य सांगितले होते. नंबर 9. हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान शिवाला पूजेच्या वेळेस अक्षता म्हणून जे तांदूळ आपण अर्पण केले जाते त्यात एकही कण तांदळाचा तुटलेला नसावा. अख्खे तांदूळ म्हणजेच बासमती तांदूळ अर्पण करावे. नंबर 10. भोलेनाथाची पूजा करताना चुकूनही काळे कपडे परिधान करू नका. त्याऐवजी तुम्ही नारंगी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. हे रंग शुभ मानले जातात. नंबर 11. महाशिवरात्रीच्या दिवशी जल अभिषेक केल्यानंतर बेलपत्र अर्पण जरूर करावे. या दिवशी रुईची फुलं अर्पण केल्यास ते खूप लाभदायक ठरते. नंबर 12. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते आणि अकाली मृत्यूचे भय टळते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक जरूर करावा. नंबर 13. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या 4 प्रहरामध्ये पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी सर्वार्थ सिद्धी योगामुळे प्रत्येक प्रहरातील पूजेचे फळ दुपटीने वाढणार आहे. नंबर 14. जर तुम्हाला आर्थिक किंवा आरोग्यविषयक समस्या असतील तर या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस किंवा दुधाने अभिषेक करावा. नंबर 15. महाशिवरात्रीच्या दिवशी या शुभयोगात महादेवाला 108 बेलपत्रे अर्पण केल्याने जन्मोजन्मीचे पाप धुतले जातात असे शास्त्र सांगते. त्यामुळे शिवांवर 108 बेलपत्र जरूर अर्पण करावे. नंबर 16. महाशिवरात्री हा दिवस शिवशक्तीच्या मिलनाचा दिवस असल्याने अविवाहित मुलींनी इच्छित वर मिळवण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी माता पार्वतीला शृंगाराचे साहित्य जरूर अर्पण करावे. नंबर 17. जर तुम्ही उपवास केला असेल तर दिवसा अजिबात झोपू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका. कोणाशी गैरवर्तन करू नका. रागवणे टाळावे. कोणाशी भांडू नका किंवा कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. उपवासात चुकूनही धान्य खाऊ नका. फक्त फळे खा. तर असे मानले जाते की जो कोणी या दिवशी खऱ्या श्रद्धेने किंवा भक्तीने महादेवाचा उपवास आणि पूजा करतो त्याला जीवनात धनसमृद्धी प्राप्त होते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आयुष्यातील सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात. त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते. यामुळे सर्वांनी महाशिवरात्रीचा उपवास श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक करावा.
जर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.